आणि मगाशी प्रसादजींनी जसं म्हटलं होतं की खरं तर आनंदजी आणि सुनीताताई यांच्या प्रेमाखातर आणि गरजे मराठी या विश्वासावर इतकी थोर व्यक्तिमत्व आपल्याला जोडली गेलेली आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे, जे आपण थोड्या वेळाने ऐकणारच आहोत. आपण उल्लेख केला जीएमजी इनोव्हेशन अकॅडमी, गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमी. ही एक अतिशय महत्वाकांक्षी हा उपक्रम आहे आणि व्हर्च्युअल शिक्षण केंद्र आहे. या अकॅडमीच्या अंतर्गत विविध विषयांवरील अभ्यासक्रमाची रचना जी करण्यात आलेली आहे ती पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर यासाठी मी श्री माधवजी दापके यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला कृपया जीएमजी इनोव्हेशन अकॅडमी बद्दल अधिक माहिती द्यावी. श्री माधवजी दापके. नमस्कार. गरजे मराठी ग्लोबल मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांमधनं काम करतो. आपले सर्व मेंटर, साधारण 100 मेंटर्सची आपली टीम आहे, ती अगदी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पासून ते अमेरिकेतल्या बे एरियापर्यंत पसरलेली आहे. आणि आमच्या मनात ज्या वेळेला एकदा विचार आला की हे एवढं सगळं जे आपलं नॉलेज आहे, हे एवढं सगळं जे विचारधन आहे, या विचारधनाचा, या नॉलेजचा आपण आपल्या विद्यार्थ्यांना असेल, आपल्या स्टार्टअपना असेल, आपण काही यांना उपयोग करून देऊ शकतो का, आणि हे कसं देऊ शकू, कारण सगळेच वेगवेगळ्या टाइम झोन मध्ये आहेत, सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, आणि आपल्याला याविषयी काही करता येईल का. आमच्या मनात त्यावेळेला विचार आला की आपण एक पहिली व्हर्च्युअल अकॅडमी सुरू करूया. आणि मला इथे नमूद करायला खूप अभिमान आहे की गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमी ही जगातली किंबहुना माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच व्हर्च्युअल अकॅडमी असेल की जी इनोव्हेशन अकॅडमी आहे. या अकॅडमीची सुरुवात 16 ऑगस्ट 2020 रोजी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी औपचारिकरित्या त्या इन्स्टिट्यूटचा, त्या ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमीला सुरुवात केली होती. इनोव्हेशन अकॅडमीची कन्सेप्ट अशी आहे, आपल्याला आपण फॉर्मल एज्युकेशन तर सगळेच जण घेतात आणि त्याच्यानंतर आपण सगळेच जण इंडस्ट्रीमध्ये जातो. त्यावेळेला आपलं एज्युकेशन आणि इंडस्ट्रीच्या एक्सपेक्टेशन याच्यामध्ये थोडीफार तफावत असते. ही तफावत दूर करण्यासाठी आम्ही विचार केला की इनोव्हेशन अकॅडमी खालती स्किल ओरिएंटेड, अत्यंत इंडस्ट्रीला आवश्यक असतील, उद्योगांना जसे काही गोष्टी घडत असतात, कारण आपण शाळा कॉलेजमधनं जे सिलेबस शिकतो ते सिलेबस कदाचित काही वर्ष स्टॅटिक असतं, पण इंडस्ट्री थांबत नाही, इंडस्ट्री पुढे निघून जाते आणि त्यामुळे ती दरी कायमच असते. ती दरी भरून काढण्यासाठी इनोव्हेशन अकॅडमीच्या अंडर आपण वेगवेगळ्या एरियांमधनं काही कोर्सेस क्युरेट केलेले आहेत. सप्लाय चेन असेल, अप्लाइड AI असेल, किंवा ESG म्हणजे एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी सारखे विषय असतील, किंवा फार्माटेक असेल, हेल्थटेक असेल, अशा विविध प्रकारच्या विषयांवरती आपण इंडस्ट्री फोकस कोर्सेस तयार केलेले आहेत. हे कोर्सेस इनोव्हेशन अकॅडमीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना, तसेच जे इंडस्ट्रीमध्ये ज्यांना त्या विषयामध्ये करिअर करायचं आहे किंवा जे ऑलरेडी कुठल्या तरी कंपनीत काम करतायत पण त्यांना नवीन काही शिकायचं आहे, इंडस्ट्री फोकस नॉलेज घ्यायचं आहे, त्या हिशोबाने तयार केलेले कोर्सेस आहेत. इनोव्हेशन अकॅडमी विषयीची जास्त माहिती तुम्हाला garjemarathi.com या पोर्टलवर गेलात तर इनोव्हेशन अकॅडमीची तिथे लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आपला पहिला 9 आठवड्याचा सप्लाय चेन मॅनेजमेंटचा कोर्स आपण तयार केलेला आहे. तो कोर्स लवकरच आपण सर्वांसाठी उपलब्ध करून देऊ. या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्रातील तसेच जगभरातील विविध विद्यापीठांशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी आमची डिस्कशन चालू आहेत की हे 9 आठवड्याचे 10 आठवड्याचे कोर्सेस विद्यार्थ्यांनी केले तर त्यांना लर्निंग क्रेडिट जर मिळू शकली आणि ते लर्निंग क्रेडिट जर त्यांना विद्यापीठामध्ये ट्रान्सफर करता आलं तर त्यांनाही त्या नवीन शिकण्याचा काहीतरी अजून एक फायदा होऊ शकेल. आणि अशा अनुषंगाने हे कोर्सेस असतील, हे काही सेल्फ बेस्ड असतील, काही कोर्सेस जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती तुमचे वेगवेगळे मेंटर्स येऊन शिकवतील. आणि अशा पद्धतीने हे कोर्सेस आपण सगळ्या जगभरातल्या लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. इनोव्हेशन अकॅडमीमध्ये एक सगळ्यात महत्वाचा घटक असा आहे की हे सगळे कोर्सेस हे इंडस्ट्री मधल्या त्या क्षेत्रातल्या 30-40 वर्ष अनुभव असलेल्या दिग्गजांनी तयार केलेले आहेत.
त्यामुळे याच्यातला कोर्स कंटेंट हा कुठलाही बुकिश नसून पुस्तकी ज्ञान नाहीये. हे इंडस्ट्रीमध्ये खरोखर जे ज्ञान वापरतात ते ज्ञान घेऊन केलेले कोर्सेस आहेत. त्यामध्ये ते केस स्टडीची जोड दिलेली आहे. त्यामध्ये विविध वेळेचे तुमचे जे काही सिच्युएशन्स असतील, काही सिनारिओज असतील, त्याच्यावरती डिस्कशन्स आहेत की त्या तज्ज्ञांबरोबर तुम्हाला बोलता येतील. त्या तज्ज्ञांबरोबर तुम्हाला ती कशी सॉल्व्ह केली गेली किंवा कशी करता येईल या पद्धतीचं हँड्स ऑन मार्गदर्शन आणि अशा पद्धतीचं हँड्स ऑन तुम्हाला मार्गदर्शन त्याच्यात मिळेल आणि ते ज्ञान तुम्हाला घेऊन गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमी बरोबर पुढे जाता येईल. गरजे मराठी इनोव्हेशन अकॅडमीमध्ये जसं मी म्हटलं, अप्लाइड AI हा डायनॅमिक असलेला एक कोर्स आपण क्युरेट करतोय. दर 4 आठवड्यांनी, दर महिन्याला काहीतरी AI जगात काहीतरी नवीन घडत असतं आणि जे नवीन घडतंय ते नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवावा या हिशोबाने अप्लाइड AIचा कोर्स केला जाईल. सप्लाय चेन मध्ये असेल किंवा ESG असेल किंवा बाकी काही कोर्सेस असतील, ते कोर्सेसही इंडस्ट्रीमधल्या लेटेस्ट घडामोडी लक्षात घेऊन तयार करून ते दिलेले आहेत. त्यामुळे मला सर्वांना या निमित्ताने एकच आवाहन करायचं आहे की तुम्ही जर नवीन काही इंडस्ट्री फोकस करण्याचा विचार करत असाल, मग तुम्ही विद्यार्थी असाल किंवा तुम्ही ऑलरेडी कुठल्या कंपनीमध्ये असाल, तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, पण तुम्हाला या क्षेत्रामध्ये काय घडतंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला काही तज्ज्ञांबरोबर कनेक्ट व्हायचं असेल, तर गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमीसाठी तुम्ही नक्की जॉईन व्हा. त्याचे डिटेल्स आम्ही आमच्या गरजे मराठीच्या लिंक्डइन हँडलवरनं, तसेच गरजे मराठी गौरव या मंथली न्यूजलेटरमधनं आणि गर्जेमराठी.com या आपल्या वेबसाईटवरनं आपण ते उपलब्ध करून देऊ. त्याच्या अनाउन्समेंटही आम्ही लिंक्डइन वरती करू. त्याच्या अनाउन्समेंटही आपल्या वेबसाईटवरती होतील आणि सर्वांनी गरजे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमीच्या या कोर्सेसचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करीन. आणि मी एवढी माहिती सांगून इनोव्हेशन अकॅडमी बद्दलचं मी सूत्र परत पुढे मी शिबानी मॅडमकडे सुपूर्द करतो. शिबानी मॅडम, धन्यवाद. धन्यवाद माधवजी. माधव तापके यांना ओळखत नाही असं गरजे मराठीत कोणीच नसेल, पण त्यांची थोडीशी फॉर्मल ओळख मी करून देते की ते फाउंडिंग डायरेक्टर आहेत GMG फाउंडेशनचे. त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे जगातल्या 58 देशामध्ये ते फिरून आलेले आहेत. पण ते नुसतेच गंमत म्हणून फिरायला गेलेले नाहीत, तर बिझनेससाठीच फिरायला गेलेले. म्हणजे एवढा त्यांचा बिझनेसचा आवाका आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. आणि पु ल देशपांडे असं म्हणून गेलेले होते की जे सतत फिरत असतात त्यांचं नशीब फिरतं. त्यावर गमतीत ऑडियन्स मधला एक माणूस म्हणालेला, सर मग पोस्टमनचं काय? तो जरी गमतीचा भाग असला तरी खरोखरच जो फिरत असतो त्याचंच नशीब फिरत असतं. त्यामुळे भटकंती करत राहणं ही जी पॅशन आहे माधव तापके यांची, ती त्यांच्या व्यवसायानिमित्त पुढे जात असते. तर ते 58 देशात फिरून आलेले आहेत. 30 वर्षांचा त्यांचा व्यावसायिक अनुभव आहे आणि आता सध्या ते रिफॅब स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे को फाउंडर आहेत. तर अशा माधव तापकेंनी आता त्यांचे विचार आपल्यासमोर व्यक्त केले आणि अकॅडमी नक्की काय आहे, काय काम करणार आहे याची माहिती दिली. आता आपण दुबईला जाऊया. आपल्या भारताच्या अतिशय आम्ही म्हणतो अंगण ओसरी जायचं तर 2-2.5 तासात आपल्या दुबईला आपण पोहोचू शकतो किंवा कुठल्याही गल्फ कंट्रीजमध्ये. तर अशा गल्फ कंट्रीजचा त्या समीर केतकर आहेत आणि मला वाटतं अनिता कांत मॅडम सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडे आता आपण वळूया. समीर केतकर यांची पण आपण गरजे मराठीमध्ये मुलाखत घेतली होती आणि एक वेगळ्याच क्षेत्रामध्ये ते आहेत. ऊर्जा क्षेत्रातले अर्थतज्ञ म्हणून ते काम करतायत आणि आता आपल्याकडे सुद्धा सस्टेनेबिलिटी या विषयाचे एक्सपर्ट म्हणून ते मेंटॉरिंग करतही असतात. आणि गरजे मराठी ओमानचे सीओई सुद्धा ते आहेत. तर आता आपण लगेचच समीर केतकर यांच्याकडे जाऊया आणि त्यांचं म्हणणं ऐकूया आणि नंतर तेच इंट्रोड्यूस करतील त्यांच्या बरोबरच्या ही जी पुढली 10-15 मिनिटं आहेत ती विषयांशी कनेक्टेड आहेत. ही दुबईशी किंवा ईस्ट मिडल ईस्टशी कनेक्टेड नाहीये. समीर जी सस्टेनेबिलिटी आणि ESG वरती बोलतील. डॉक्टर अनिता कांत ही बायोफार्मा टेक मध्ये किंवा गरजे मराठीची त्या फाउंडिंग मेंबर आहेत, त्या बोलतील. ओके, ओव्हर टू समीर केतकर. नक्की धन्यवाद शिवानीताई आणि सगळ्या गरजे मराठी टीमला त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा पुढच्या 10 वर्षांसाठी. 10 वर्ष पहिली खूपच सुंदर प्रवास आणि त्याबद्दल आपण सगळे जाणून घेतोय जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये काय काय चाललंय याबद्दल आणि त्यांचे प्लॅन्स काय आहेत याबद्दलही. मुख्य माझा विषय जो आहे तो एनर्जी इकॉनॉमिक्स आणि त्याबरोबरीने गरजे मराठीशी मी ज्या पद्धतीने जोडला गेलो त्या 2 इनिशिएटिव्ह होते. एक होतं की स्टार्टअप कोहोर्ट्स, त्यामध्ये मी गो टू मार्केट स्ट्रॅटेजी याबद्दल लेक्चर घेत असे आणि अजूनही घेत राहीन. आणि दुसरा महत्वाचा जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे ESG सस्टेनेबिलिटी.
कदाचित ESG सस्टेनेबिलिटी बद्दल असं म्हणता येईल की या भागाने कुठल्या इकॉनॉमीच्या पार्टला स्पर्श केला नाहीये असं नाहीये. कुठलाही बिझनेस आपण घेऊ किंवा आपलं आयुष्याचं मार्गक्रमण जरी आपण त्यामध्ये धरलं तरी सस्टेनेबिलिटी हा अँगल त्यामध्ये धरावाच लागतो. आणि तो सस्टेनेबिलिटी अँगल हा फक्त पर्यावरण याच्याशी संबंधित नाहीये, हे मला मुद्दामून नमूद करायचंय. त्याचं कारण असं की इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, सोशल गोल्स या सगळ्यांचा मिलाफ आपल्याला करायचा आहे. आणि मुख्य यामध्ये जे काम चाललंय ते खरंच म्हणजे जगभरातून काम चाललंय गरजे मराठीच्या तर्फे ESG या आणि सस्टेनेबिलिटी या डोमेनसाठी. सो त्याबद्दल विशेष आनंद वाटतो. हा समाधानापलीकडचा आनंद आहे खरं तर. यामध्ये आपण पाहू शकतो की सध्या आपण काय करतोय की जसं 2.0 हे प्रत्येक गोष्टीला आवश्यक असतं, प्रत्येक संकल्पाला आवश्यक असतं. इथे संकल्प मी या दृष्टीने मानतोय की मन आणि बुद्धी ह्याच्यामध्ये संकल्पाला खूप महत्व आहे. तर उपनिषदांमध्ये पण याबद्दल बोललं गेलंय. तर संकल्प जो आपण सोडलाय 10 वर्षापूर्वी तो अधिक वृद्धिंगत करणं आणि तो सस्टेनेबल करणं हे महत्वाचं आहे. सो ह्या 2.0 सस्टेनेबिलिटीच्या पार्टमध्ये 2 गोष्टी केल्या जाणार आहेत. एक तर यासाठी एक एक्झिक्युटिव्ह कमिटी असेल ज्यामध्ये ऑस्ट्रेलियापासून म्हणजे प्रीतमजी ऑस्ट्रेलियामध्ये आहेत किंवा शाय गानू सिंगापूरला आहे, नंतर मिडल ईस्टमध्ये मी आहे स्वतः समीर केतकर, नंतर अक्षय महाशब्दे आहेत युरोपमध्ये, नंतर तारेंद्र लाखणकर, केदार सोमण आणि चारुदत्त म्हसळे हे न्यूयॉर्क, न्यूजर्सी, वॉशिंग्टन आणि नंतर मिनेसोटामध्ये अवंती कुलकर्णी अशी सगळी जण आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना भारतामधून चंद्रा चिंचोळकर, राहुल वालावलकर, मृणाली काकामरे, नंतर विवेक दामले, ऑस्ट्रेलियाहून विजय जोशी, प्रसाद प्रधान, बळवंत जोशी अशा सगळ्यांचं मार्गदर्शन लाभतंय. आणि यांच्यातर्फे जी पुढच्या घोषणेची आपण वाट बघतोय ती लवकरच पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये होणार आहे. आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी स्थापन केली जाते आणि त्यांच्यातर्फे इनोव्हेशन अकॅडमी हे जे आपलं नवं पाऊल आहे त्या पावलातर्फे कदाचित सस्टेनेबिलिटी ESGचा कोर्स हा एका ठराविक 2 किंवा 3 महिन्यांचा कोर्स असणार नाहीये. तो कंटिन्युअस असेसमेंट आणि कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट या दोन्ही तत्वांवरती आधारलेला असेल. याचं कारण मुख्य असं आहे की सस्टेनेबिलिटी आपण ज्या पद्धतीने मानतो त्याबद्दलचे जगभरातले नियम, कायदे कानून आणि कंप्लायन्स रिक्वायरमेंट ह्या बदलत राहतात आणि त्या चांगल्या दृष्टीने बदलतात. आणि त्यामध्ये इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटीला पण खूप महत्व दिलं जात आहे. एखादी गोष्ट जर का आपल्याला अफोर्डेबल असेल तर ते लगेच आत्मसात केली जाते आणि त्या अफोर्डेबिलिटीकडे लक्ष देणं हे पण एक काम चालू आहे. तर इनोव्हेशन अकॅडमी तर्फे आपण एक 10 आठवड्यांचा एक कोर्स करू जो रिपिटेटिव्ह बेसिसवरती असेल. आणि त्या 10 आठवड्यांमध्ये आपण जे युनायटेड नेशन्सचे 16 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते आपण टच करू. प्रत्येक जो एक्सपर्ट दर आठवड्याला येईल त्यामध्ये अशी योजना असेल की अर्धा तासाचं किंवा पाऊण तासाचं लेक्चर आणि त्यानंतर अर्धा किंवा पाऊण तास क्वेश्चन अँड आन्सर. कारण यामध्ये खूप डिबेट करण्यासारख्या गोष्टी आहेत. एकच सत्य नाहीये. म्हणजे आपण म्हणतो की बँडवॅगन आणि पूर्ण नकार ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. तर त्यामध्ये अफोर्डेबिलिटी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी या गोष्टी महत्वाच्या असतात. सो त्या आपण करू आणि पुढची 10 वर्ष माझ्या मते सस्टेनेबिलिटीचा जो अजेंडा आहे तो लवकरच प्रस्तुत केला जाईल, सगळ्यांना सांगितलं जाईल आणि त्याचं लॉन्चिंगही केलं जाईल पुढच्या क्वार्टरमध्ये. सो त्याबद्दल आता माहिती द्यायला मला आवडते. ऑफकोर्स मिडल ईस्ट साठी नंतर एक वेगळा प्लॅन ठरलेला आहे. दुबई, कुवेत आणि मस्कत त्यामध्ये जॉईन होणार आहे, पण ते व्हर्च्युअल मार्गाने होणार आहे आणि त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही. आणि त्यासाठी वेगळी लोक आपण अपॉइंट केलेत मुद्दामून. खूपच म्हणजे आपल्या फोरममध्ये एक्सपर्ट्सची काही कमतरता नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की खूप वैश्विक स्तरावरती पोहोचलेली संस्था
आपल्याला अधिक बळकट करायचे आहे प्रत्येक जागी. आणि त्यामध्ये कदाचित असं मला म्हणायला आवडेल की जसं आपण म्हणतो की गर्जे मराठी इज व्हेरी फ्लॅट ऑर्गनायझेशन. सो सगळेच जण लिडर्स आहेत आणि सगळेच जणांनी आपलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये ठेवलं या ना त्या मार्गाने, तर माझ्या मते संस्था नक्कीच मोठी होणार आहे. त्यापेक्षा कदाचित मी एक्सपोनेन्शियल ग्रोथ बघतोय, जे कदाचित फाउंडर्सचंही स्वप्न आहे आणि त्याकडे आपल्याला जायचंय. सो इथेच थांबतो या क्षणी, आणि यानंतर कोणतीही मदत लागेल तर त्यासाठी मी ती करायला तयार आहे. आणि माझ्या बरोबरीने जे आमचे सहकारी आहेत सस्टेनेबिलिटी मधले आणि आमचे सर्व मार्गदर्शक, त्यामधले काही मार्गदर्शक आता इथेही आहेत. विजय जोशी सर दिसतात मला, किंवा अनेक जण इथे आहेत. सो त्यांनी जी सुरुवात करून दिली आहे पहिल्या कॉन्फरन्सला बे एरियामध्ये झालेल्या, तर त्यानंतर आपण पुढची पावलं नक्कीच टाकायला आता तयार आहोत. सो ओव्हर टू मेन पॅनल, शुभानीताई, आनंदजी. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओके. अजून कोणी नाहीये ना गल्फमधनं? अनिता कांत आहेत का? अनिता कांत आहेत हा, दिसत आहेत. ओके. तर आता मग आपण अनिता कांत मॅडमकडे जाऊया. गर्जे मराठी ग्लोबल युएसएच्या फाउंडिंग मेंबर आहेत त्या, आणि कॅन्सर सेल बायोलॉजी रिसर्चर आणि जीएमजी ग्रुपला त्या लीड करतायत अमेरिकेमध्ये सुद्धा. शिवाय फार्मा हेल्थ बायोटेक मध्ये त्यांचं खूप काम आहे. आणि महत्वाचं म्हणजे दानू सरांनीच मला सांगितलं की त्या खूप छान मराठी कविता सुद्धा करतात. तर आता आपण अनिता कांत यांच्याकडे वळूया आणि त्यांच्याकडे मराठी सर, दानू सरच म्हणाले त्याप्रमाणे बायोटेकच्या याच क्षेत्राविषयी ऐकूया. फर्स्ट आणि फॉरमोस्ट हॅपी बर्थडे टू डॉक्टर अनिता. टुडे इज हर बर्थडे. हो, डॉक्टर. गर्जे मराठीचाही वाढदिवस आहे आणि त्यांचाही वाढदिवस आहे. करेक्ट. हो, नमस्कार. खूप खूप छान वाटतंय ऐकायला. माझा आवाज ऐकू येतोय ना? हो, येतोय. कोणीतरी मला नमस्कार. थँक्यू. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. खूप तुमच्या सगळ्यांबरोबर वाढदिवस साजरा करताना खूप आनंद होतोय. गेली कित्येक वर्ष हाच नेहमी असाच हाच क्षण येतो. आपण प्रत्यक्ष भेटत होतो त्याच्या आधी, कोविडच्या वेळेला, आणि त्याच्याही आधी मला आठवतं की आपण असाच मॅरेथॉन करायचो आणि सगळ्या जगभरातनं ह्या शुभेच्छा मिळतायत. त्यामुळे खरोखरच मला खूप आनंद होतोय. मला या क्षणी अनेक वर्षापूर्वीचा तो क्षण आठवतो, 2016-17 सालचा, 17-18 सालचा, की ज्या वेळेला गर्जे मराठीची कॉफी टेबल्स बुक होती आणि इतकी सुंदर होती ती पुस्तकं. आणि मी जेव्हा आनंद आणि सुनीता यांना भेटायला गेले तेव्हा लक्षात आलं की नक्कीच हा उपक्रम फक्त पुस्तकात काही लिहिता ह्याच्याही पलीकडे मोठा उपक्रम आहे. जगभरच्या आपल्या अकॅडमिक्स ॲज वेल ॲज प्रोफेशनल लोकांना एकत्र आणणं, मराठी लोकांना, हे गरजेचं आहे. कारण पुष्कळ ठिकाणी आपण बघतो की मराठी माणूस बाहेर गेला की पहिल्यांदा सांस्कृतिक आणि कौटुंबिक त्याच्या गरजा असतात, त्याच्यासाठी ते महाराष्ट्र मंडळं स्थापन होतात. पण त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मदतीची गरज लागते प्रोफेशनल लाईफमध्ये, तेव्हा तिथे कोणीतरी सबळ पाठिंबा असणं भाग आहे. त्यामुळे ग्लोबल मराठी कम्युनिटी, प्रोफेशनल लोकांची, म्हणून ही गर्जे मराठी आपण रजिस्टर केली. आणि आज त्या छोट्या रोपाचे एवढ्या वटवृक्षामध्ये मोठ्या प्रमाणात जी वृद्धी झालेली आहे, त्यामुळे खूप वाटतं, खूप आनंद होतो आणि खूप हंबल्ड वाटतं. माझाही प्रवास असा झाला. मी का जोडले गेले तर माझ्या प्रवासात मी जसं सांगितलं गेलं, माझं PhD कॅन्सर रिसर्चमध्ये आहे. त्याच्यानंतर मी इथे युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये पोस्टडॉक केलं. त्याच्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये शिरले आणि त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे कमर्शियल साईडला वळले. पण ह्या प्रवासात मला असं लक्षात आलं की आपल्याला आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये बायोफार्मा याविषयी विशेषतः मदतीची खूप गरज आहे, विथ रिस्पेक्ट टू नेटवर्किंग आणि एकमेकांना जोडण्यासाठी. म्हणून आम्ही हा ग्रुप मुद्दामून फॉर्म केला की सिनर्जिस्टिक, सिम्बायोटिक, कोलॅबरेटिव्ह आणि ग्लोबल नेटवर्क ऑफ बायोफार्मा इनोव्हेटर्स आणि एंटरप्रेन्युअर्स यांचं व्हावं, म्हणून हा ग्रुप आपण स्थापन केला. या ग्रुपमध्ये स्टुडंट्स आहेत,
PhD, मास्टर्स, इवन कॉलेज लेवलचे अकॅडमिशियन्स आहेत, जे विविध युनिव्हर्सिटीमध्ये, जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये, स्टॅनफर्ड पासून ते ऑस्ट्रेलियातल्या युनिव्हर्सिटीपर्यंत सगळीकडे अकॅडमिशियन्स आहेत. त्याच्यानंतर आंतरप्रिनर्स आहेत. आज मला वाटतं उदय आहे, उदय खिरे इज विथ अस, मी आत्ताच त्यांना बघितलं. तर आंतरप्रिनर्स आहेत आणि प्रोफेशनल्स आहेत जे बायोफार्मा किंवा मेडिकल डिव्हायसेस किंवा मेडिकल डिव्हायसेस प्लस AI किंवा CRO, कन्झ्युमेबल्स, या सगळ्या क्षेत्रांच्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या पदांवर असणारे आपले अनेक लोक आहेत. ह्या सगळ्यांना एकत्र आणणं, त्यांचं नेटवर्क स्थापन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही जोर हा दिला आहे इतर क्षेत्रांपेक्षा ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये, ह्या स्ट्रीममध्ये जोर ज्याच्यावर जास्त आहे की पहिल्यांदा नेटवर्क बांधणं आणि मग त्याच्यावरती पुढे आपण वर्कशॉप्स घेतली आहेत. आपण पूर्वी करिअर गायडन्ससाठी, अंडरग्रॅड, पोस्टग्रॅडसाठी आपण वर्कशॉप्स घेतले आहेत, वेबिनार्स घेतलेत. त्यामध्ये आत्ताच एक GMG टॉक्सच्या सिलेक्ट टॉकमध्ये मनोज समेळ सरांनी भूषण बोंदे आणि उदय खिरे यांचं एक पॅनल डिस्कशन केलं होतं. आपण अभि घोलप, त्याच्यानंतर नितीन साळुंके ह्या सारख्या आंतरप्रिनर्सची सुद्धा आपण वेबिनार्स घेतलेले आहेत आणि त्याचा लोकांना मेन थिंग, दे बिकेम द मेंटर्स फॉर अदर पीपल. सो पहिलं तर नेटवर्क बिल्ड करणं, त्याच्यावरती मेंटरशिप प्रोग्राम आपण सुरू करतोय आणि त्याच्यानंतर नेटवर्क करणं आणि एकमेकांना कोलॅबरेट करणं हे खूप छान प्रमाणात होतं आहे सध्या. मी स्वतःच्याच उदाहरणावरनं सांगते की मी ऍटलिस्ट ह्या क्षणी आत्ता ऍटलिस्ट माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये मी 4 कंपनीजशी इंटरॅक्ट करते प्रोफेशनली आणि ऍक्च्युअली कमर्शियली. दोज कंपनीज वी केम टुगेदर थ्रू गर्जे मराठी. सो दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. मिलियन्स ऑफ डॉलर्सचा ऍक्च्युअल बिझनेस होतोय बिकॉज ऑफ गर्जे मराठी नेटवर्क. गर्जे मराठीचे बायोफार्मातले आंतरप्रुनर्स आर कमिंग टुगेदर, कोलॅबरेटिंग अँड देर एक्सपॅन्डिंग देअर होरायझन्स. हा आत्ता या क्षणी होतं आहे आणि नुसतंच बोलणं नाही येते आणि त्याच्यात अनेक कोलॅबरेशन्स होत आहेत. तसंच माझ्यातर्फे आणि इतरांतर्फे स्टुडंट्सना इंटर्नशिप आम्ही देतोय. आत्ताही माझ्याकडे 16 इंटर्न्स आहेत. त्यामुळे मी इतरांपेक्षा माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनंही सांगते की 16-17 इंटर्न्स आज माझ्याकडे आहेत की जी कॉलेजमधली मुलं आहेत, हायस्कूलमधली मुलं आहेत, पुढे पोस्टडॉक करणारी मुलं आहेत. अशा सगळ्यांना आम्ही मदत करतो आहे. तर दुसरं एक आमचं जे इनोव्हेशन अकॅडमीमध्ये आमचा ड्रग डेव्हलपमेंटचा कोर्स होईल, ज्याच्यात छोटे सब कोर्सेस 45 मिनिट्सचे होतील, 30+ इव्हॅल्युएशन असे. आणि त्याच्यात आपल्याला सिनियर सायंटिस्ट लाईक नरेंद्र चिरमुले, उदय आहे इथे, उदय खिरे, पल्लवी तावडे, भूषण बोंदे सर आहेत, स्मिता रानडे आहे, डॉक्टर समेळ आहेत, विजय काळे आहेत, गौतम पंगू आहेत, हे मंजिरी बाकरे, त्याच्यानंतर भूषण जोशी, श्वेता चक्रदेव, हे सगळे ड्रग डेव्हलपमेंट, AI, स्पेशल बायोलॉजी, त्याला लागणारी ड्रग डेव्हलपमेंटची सपोर्ट सिस्टीम, ड्रग स्क्रीनिंग म्हणा, क्लिनिकल, ऍडमिट टॉक्स, त्याच्यानंतर CROs, डायग्नॉस्टिक्सवाले लोक, अशी सगळी टीम आम्ही एकत्र करून, टेक्निकल रायटिंग, रेग्युलेटरी, अशी सगळी टीम एकत्र करून आम्ही छोटे शॉर्ट कोर्सेस करतो आहोत की जिथे ती शिकवतील आणि इव्हॅल्युएशनही राहील. अर्थात आमचा पुढचा विचार नक्की आहे की गौरव या आपलं जे मासिक आहे त्यात बायोफार्माच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना डेफिनेटली तिथे स्थान मिळावं, यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढच्या वर्षी आमचा तो एक उद्देश राहील. तसंच आपल्या बायोफार्माच्या लोकांना आपल्या गर्जे मराठीच्या वेबसाईटवर आणि प्लॅटफॉर्मवर आणणं, म्हणजे गर्जे मराठी कॅन बी अ पॅरलल लिंक्डइन, यासाठी आमच्या विशेषतः बायोफार्माच्या लोकांना आम्ही त्याच्यावर आणणं, हे आम्ही प्रयत्न करतो. आणि मग GMGचं इंट्रो, म्हणजे छोटी शॉर्ट इंट्रो एकमेकांना ओळखण्याचे, असे वरचेवर कार्यक्रम करण्याचा आमचा विचार आहे. आणि एक आमची बरीच माणसं गर्जे मराठीच्या बायोफार्माच्या व्हॉट्सअप ग्रुपवर
खूप इन्फॉर्मेशन रोज येत असते विविध विषयांवरची. तर त्याचा एक ब्लॉग तयार करण्याचाही विचार मी सुरू केलेला आहे. तर तुमच्यापैकी तुम्ही कसं हेल्प करू शकाल तर डेफिनेटली मला माझ्याशी कनेक्ट व्हा. तसंच गरजे मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही मेंबर व्हा आणि बायोफार्माचा असेल तर आपण एक ग्रुप त्याच्यामध्ये स्थापन करू शकू. तुम्हाला जर एक्सपर्टीज तुमच्या असतील तर तुम्ही टॉक देऊ शकता, गौरवमध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे मेंबरशिप ड्राईव्ह ती करणं अतिशय आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज रीच आउट टू मी, रीच आउट टू अदर पीपल हु आर इन पार्ट ऑफ गरजे मराठी बायोफार्मा प्लॅटफॉर्म. जरूर जरूर तुम्ही आमच्याशी कनेक्ट व्हा आणि वी शुड ग्रो इट टू द पॉइंट वेअर बायोफार्मातली लोक ही गरजे मराठीकडे पहिल्यांदा येतील रादर दॅन गोइंग टू लिंक्डइन. कारण इथे हे आपलं वैश्विक कुटुंब आहे आणि कुठेतरी तो मराठी मनाचा धागा एकमेकांना बांधतोय, जिथून पुढे आपण बायोफार्मा आता अतिशय वेगाने पुढे येणारं जे क्षेत्र आहे, AI ॲज वेल ॲज एक आपण पर्सनल मेडिसिन म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यात पुष्कळ गतीने प्रगती होते आणि भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये मोठा वाटा असण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता न होता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सगळे एकत्र प्रयत्न करूयात. इथेच मी थांबते. गरजे मराठीने मला स्वतःला खूप काही भरभरून दिलं. आनंद आणि सुनीता हे माझ्या मोठे भाऊ आणि बहिणीसारखे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनंही मी खूप शिकले. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप तुमचे आभार आणि मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू अनिताताई. छान तुम्ही या बायोफार्मा वेगळ्या फील्ड बद्दलची माहिती दिलीत आणि गरजे मराठीशी कसं कनेक्ट होईल ते हे क्षेत्र त्याविषयी खूप चांगली माहिती दिलीत. आता आपण पुन्हा एकदा